चलो नमस्कार, राम राम. आता या 4 दिवसामध्ये जे काही राजकीय वातावरण चाललं हे वातावरण चिंताजनक आहे. आणि जे काही आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत तेही एक क्षुल्लक एक टाइमपास असं वाटतो आणि लोक या सगळ्या गोष्टीकडे एक हास्यास्पद आणि एक कॉमेडी शो किंवा बिनबुडाचे आरोप या चष्म्यातून या सगळ्या गोष्टी पाहत आहेत. आता निवडणूक आयोगावरती प्रश्न विचारणं हे जे हारतात ते नेहमी ह्या गोष्टी करतात. प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये ह्या गोष्टी होतात. पण या ठिकाणी आपली हार न स्वीकारता त्याच यंत्रणेवरती काही लोक प्रश्नचिन्ह उभा करतात, त्यावरतीच काही लोक संशय सुद्धा व्यक्त करतात आणि लोकांपर्यंत संशयास्पद त्या गोष्टी आहेत हे दाखवून द्यायचा प्रयत्न करतात. ते त्याला म्हणतात फेक नेरेटिव्ह. हे राहुल गांधींना फुसका बॉम्ब हा फोडला, तो बॉम्ब फुटलाच नाही, तो फुसका निघाला. मग त्यानंतर शरद पवारांनी एक नवीनच बातमी आणली, ते म्हणजे की 160 जागा जिंकून देतो अशी 2 व्यक्तींना आम्हाला ऑफर दिले होते. मग ते ऑफर त्यांना आली, मग ते ऑफर घेऊन राहुल गांधीकडे गेले. मग राहुल गांधीनं ते नाही म्हणून सांगितलं, आपण लोकशाहीच्या मार्गाने आपण जिंकू असा विश्वास दाखवला आणि हा आपला मार्ग नाही हे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. हे असं काका बोलतात. मग आता ह्या काकाच्या ह्या वाक्याची हवा पण एका मिनिटामध्ये निघून गेली आणि पूर्ण महाराष्ट्रानं सुद्धा या वाक्याची हवा काढलेली आहे. आपण याविषयी काल सविस्तर असं बोललोय की लोकांना 5 ते 6 प्रश्न पडलेले आहेत. ते प्रश्न कोणते आहेत तुम्ही आपला कालचा व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये आपण सगळं काही एक्सपोज A to Z केलेलं आहे. पण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नेमकं 2 ते 3 असे मोठे खुलासे करायचे आहेत. तर पहिला खुलासा की राहुल गांधी विषयीचा आणि दुसरा प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांविषयी काय नेमकं बोललेलं आहे. शरद पवारांच्या बाबतीमध्ये त्यांनी काय बोललंय आपल्याला हेही बघायचं. कारण आता शरद पवारांनी एक नवीनच पवित्रा घेतलाय. कारण लोकांनी त्यांना विचारलं, आता ही जनता पूर्वीची नाही की तुमचे सांगेल तेच ऐकायचं, तुम्ही बोलेल तेच पूर्व दिशा, तुम्ही सांगल तोच कायदा. आता हे मानणारे हे लोक नाहीत. मग यामध्ये या लोक आता यांना प्रश्न विचारू लागले. लोक आपले प्रश्न हे मांडू लागले मीडियासोबत. त्यावेळेस शरद पवारांना कुणीतरी विचारलं म्हण काहीतरी. मग त्यावरती पवार म्हटले की त्याचे आम्हाला नावे माहीत नाहीत. ज्यांनी आपल्यासोबत येऊन अशी मोठी डील केली, मग ह्या मोठ्या डीलचे कोण काही डीलर आहेत त्या डीलरचे नावच माहिती नाही त्यांना. आणि ते राहुल गांधींना याचे नाव माहित आहेत का, किंवा यांना हे नाव माहित नाहीत की ते माणसंच नाहीत, ते 2 व्यक्तीच नाहीत. मग ती 2 व्यक्ती नेमक्या होत्या कोण, हे एक प्रश्न सगळे हे अनुत्तरित प्रश्न आहेत. याची उत्तर हे बाहेर येऊ शकत नाही, कारण हे सगळं काही काल्पनिक आहे. म्हणजे पाठीमाग शरद पवारांना 2 महिला भेटल्या होत्या. ते महिला भेटून त्यांनी सांगितलं की अयोध्यामधल्या राम मंदिरामध्ये सीता का बरं नाही. हे 2 महिला मिळून ह्या शरद पवारांना विचारल्या, ते पण अयोध्येच्या राम मंदिराविषयीचं की या मंदिरामध्ये हा सीता का नाही. मग त्या ठिकाणी त्यावरती त्यांच्या वाक्याची ही हवाच निघाली. कारण अयोध्येमध्ये हा राम लल्ला आहे, श्रीराम नाहीत. अनेक लहानपणीच्या रामांची तिथं मूर्ती स्थापन केली आहे. मग लहानपणीच्या रामाची बायको सीता कशी असणार, हा सिंपल प्रश्न. पण एवढे एक तुच्छ म्हणजे एक खालच्या पातळीला जाऊन हे लोक आपले काहीतरी वेगळेच मत मांडायचा प्रयत्न करतात. आता याच्या माध्यमातून असे अनेक पण हे अफवा येऊ लागलेत. पण या ठिकाणी बघा, आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलंय, बाळासाहेबांनी, प्रकाश आंबेडकरांनी, की या ठिकाणी राहुल गांधींच्या घरीही आणि शरद पवारांच्या घरीही कुणाही बाहेरच्या लोकांची एंट्री घेतल्याशिवाय घरामध्ये सोडत नाहीत. जर पवारांना नावं माहीत नसतील, राहुल गांधींनाही नावं माहीत नसतील, तर याची पुढे एंट्री मारलेली असेल, जाऊन तुम्ही ती एंट्री बघा. जे काही तिथले इंटेलिजन्स आहेत त्याच्याकडे ह्याची पूर्ण माहिती असेल. माहिती याची असूही शकते, कारण यांच्या निवासामध्ये यांच्या घरामध्ये असं कुठलेही भामटे बाहेरचे घुसू शकत नाहीत. मग आपण जो आरोप केला ते आरोपाचं खंडनी करणं महत्वाचं आहे, त्याचे पुरावे दाखवणं हे महत्वाचं आहे. आणि आपण केलेले आरोप हे कसे खरे आहेत हे दाखवणं हे तेवढंच महत्वाचं आहे.
आता या ठिकाणी दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे यांचा. आता ह्या जे काही ॲटम बॉम्ब होता, हा ॲटम बॉम्ब टाकायच्या वेळेस त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनाही दिल्लीला बोलवून घेतलं होतं. मग दिल्लीला तिथं उद्धव ठाकरेंना बोलवलं आणि तिथं उद्धव ठाकरेंना 6व्या रांगेमध्ये बसवलं. म्हणजे पुढच्या कडपासून ते मागची शेवटची रांग म्हणजे 6व्या रांग, शेवटला उद्धव ठाकरेंना बसवलं. आणि जे काही त्यांचा ॲटम बॉम्ब आहे त्या ॲटम बॉम्ब तिथून राहुल गांधीने टाकला. आता जो काही ॲटम बॉम्ब होता त्या ॲटम बॉम्बची आपण एक हवा आता थोडी काढूया. तो त्यांचा ॲटम बॉम्ब होता, त्यामध्ये त्यांची एक आरोप होता. तो आरोप कसा खोटा आहे आपण त्यातून पाहू. राहुल गांधींचा खोटारड्या आरोपांचा पर्दाफाश झालाय. राहुल गांधींनी ज्या आदित्य श्रीवास्तवचा उल्लेख केला होता तो 3 राज्यांचा मतदार आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर नेमकं तिथं दाखवलं होतं काय, म्हणजे राहुल गांधींना त्यांचं म्हणणं असं होतं की आदित्य श्रीवास्तवचा त्यांनी उल्लेख केला आहे या माणसाचा. त्यांनी सांगितलं की हा व्यक्ती 3 राज्याचा मतदार आहे. मग तो खरंच 3 स्टेटचा मतदार आहे का हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी पडताळणी केली तशी. आणि या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आज तकनं याचा पूर्ण पडताळणी केली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन वोटर सर्च पोर्टलद्वारे याची पडताळणी केली आणि तपासात समोर आले की राहुल गांधींच्या दाव्याशी जुळत नाहीत. जे माहिती राहुल गांधींनी सांगितले ती माहिती त्यांच्या दाव्यांशी अजिबात जुळत नाही. हे यातूनच स्पष्ट होतंय की यांचा दावा हा फुसका होता. आणि ज्या वेळेस हे असे यांचं आतापर्यंतच ह्या गोष्टी आहेत की राहुल गांधींनी सांगितलेल्या आदित्य श्रीवास्तव या व्यक्तींची फक्त एकाच ठिकाणी मतदार म्हणून नोंद आहे, 3 राज्यामध्ये नाही. राहुल गांधींनी 3 राज्यात आदित्यची नोंद असल्याचा केला होता धांदात खोटा आरोप. जो काही आरोप होता हा आरोप पूर्ण खोटा आहे. आणि ज्यावेळेस हे प्रत्येक आरोप असेच चेक क्रॉस होतील त्यावेळेस त्याचा खोटारडेपणा हे आपोआप लोकांसमोर येईल. आता या ठिकाणी राहुल गांधींचा नेहमीचीच एक ट्रेंड आहे त्यांचा की असे आरोप करायचे, लोकांच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये संभ्रम असे पसरवायचे आणि फॉरेनला निघून जायचं किंवा यावरती शांत राहायचं. मग यावरती हे लोक चर्चा करणार. म्हणजे बघा एक संविधानिक संस्था आहे, त्या संविधानिक संस्थेवरून लोकांचा विश्वास कसं आपल्याला उडवता येईल हा यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे का या ठिकाणी असं हे वाटू लागतं. आणि महत्वाचा मुद्दा सांगायचा झालं तर काय हे राहुल गांधी असतील, शरदचंद्र पवार साहेब असतील, यांचे दोघांचे हे जे आरोप आहेत त्या आरोपात तथ्य आहे किंवा नाही हे निवडणूक आयोग सांगेल आणि डिपार्टमेंट जे आपलं आहे ते सांगेल, CBI सांगेल. कारण जो आरोप राहुल गांधींचा आहे तो आपल्या इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये आहे आणि जो शरद पवारांचा आहे तो म्हणजे आता तर कहर झाले. राहुल गांधींचा ॲटम बॉम्ब तर फुसका निघाला, पण आता हे जे काही अस्त्र होतं पवार साहेबांचं हे अस्त्र हे कसं आहे हेही पडताळून बघावं लागेल की हे 2 माणसं होते कोण. आणि हे पडताळणं किंवा ह्या दोन्हीही गोष्टी करणं हे दोन्हीही गोष्टी केंद्राच्या कक्षेमध्ये येतात. त्यामुळे केंद्रानं यामध्ये लक्ष घालून राहुल गांधींचे हे केलेले आरोप आणि जे काही आरोप शरद पवारांनी केलेत हे दोन्हीही पडताळून लोकांसमोर सत्य काय आहे ते एक वेळेस आणलंच पाहिजे. कारण लोकांना हे धडधडीत कळलं पाहिजे. ज्यावेळेस हे छाती ठोकून आरोप करतात मीडियाच्या समोर, चॅनल समोर, असेच यांच्या सगळ्या आरोपाची चाचपणी करून हे आरोप खोटे आहेत की खरे आहेत हे शासनानं त्यांच्या मार्फत एक नवीन शासन निर्णय काढून सगळे पडताळण्या करून तो काही लोकांसमोर आणावा. आणि जे काही खोटे काही मुखवटे आहेत हे मुखवटे वेळीच गाळून पाडले पाहिजे. नाही पाडले तर हे एका किडीसारखे आहेत. ते वरून तर लाकूड चांगलं दिसतंय
पण आतून पूर्ण पोखरलं जातंय. हे पोखरायचे कामं, देशाला आतून पोखरायचे कामं हे लोक करतात. सामाजिक संस्थाला, देशाच्या संवैधानिक संस्थावरती आक्षेप घेऊन ती आम्हाला मान्यच नाही इथपर्यंत हे वक्तव्य करतात. ज्याप्रमाणे नक्षलवादी लोक, त्या लोकांना हे काही शासन किंवा संविधान किंवा ह्या गोष्टी मान्य नसतात, असेच यांना सुद्धा ह्या गोष्टी मान्यच नाहीत. ना संवैधानिक संस्था मान्य आहे, यांना इलेक्शन कमिशन मान्य नाही, सीबीआय मान्य नाही, ईडी मान्य नाही, यांना काहीच मान्य नाही. ही अशी यांची अवस्था आहे. आणि कहर जर त्यावेळेस झाला, यांना भारतीय सैन्यावर सुद्धा विश्वास राहिला नाही. इथपर्यंत या लोकांच्या डोक्यामध्ये किडे भरले आहेत. त्यांना वेळीच सद्बुद्धी येऊ. पण शरद पवारांच्या वाक्यातील हवा प्रकाश आंबेडकरांनी तर काढलीच आहे ना, राहुल गांधींची तर हवा पूर्ण भारत काढतच आहे. त्यांच्या बुद्धीची या ठिकाणी क्यू करावी वाटते. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय, नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची राय नक्कीच खाली सांगायला विसरू नका. नमस्कार. जय हिंद. वंदे मातरम.